आज मी बनवले सुरण फ्राय. कसे लागतं चला बनवू. बनवण्यासाठी पहिल्यांदा हाताला गोडं तेल लावून घ्यायचं, कारण की ते सुरण चावतात त्यामुळे. त्यानंतर मग सुरण कापायला घ्यायचे. पहिल्यांदा वरचे सालटे काढून घ्यायचे, त्याचे कडक भाग असतो तो त्यानंतर कापून सालट काढल्यानंतर कुठल्या पण आकारात तुम्ही कापा. कुठल्या पण आकारात कापलेले काही प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर आपल्याला स्टीम करायला ठेवायचे आहेत. छोटे छोटे तुकडे केले तर ते चांगले होतील, पण फ्राय करायला प्रॉब्लेम होते. ते असे कापून घेतले तरी चालतील. नंतर सुरण कापून झाल्यानंतर स्टीम करायला ठेवताना कोकम टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. 10 मिनटं ह्याला स्टीम करायची आहे. त्यानंतर स्टीम करून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर रवा घ्यायचा आणि थोडीशी चटणी घ्यायची. तुम्ही त्यात हळद मीठ सगळं टाकू शकता. आम्ही तर पहिल्यांदा टाकलं होतं. म्हणून मस्तपैकी ते मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सुरण टाका कापलेले आणि तेल नंतर टाकायचं. पहिले आपले सगळे सुरण टाकून घ्यायचे आहेत. सुरण टाकून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यावरतून आणि थोडंसं तुम्हाला परत कमी वाटले तर परत तुम्ही तेल टाकू शकता. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहेत सुरण. आणि मध्ये चेक केलं तरी चालेल शिजलेत का नाही आहेत, कारण की ते वाफेवर शिजून जाणार आणि नंतर तुम्ही जे फ्राय करणार त्याला पण शिजून जातील. हे बघा सुरण फ्राय. चला खाऊ. बाय.